आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये आणि आजचा पण ब्लॉग खूप वेगळा होणार आहे, डिफरंट होणार आहे. आत्ता आम्ही आलो नारळ घ्यायला. 3 नारळ घेतो, 50ला एक आहे. तर आता आपली दुसरी स्टेप आली, ती म्हणजे आपण जे लागणारं साहित्य त्या तर नारळ आणि काजू बदाम हे जे नारळातलं पाणी ते अगोदर काढून घ्यायचं. आणि मी ऑलरेडी कट करून आणले, कारण की आपल्याकडे काय पाणी खूप निघलं कमी, त्यामुळे बरं झालं मी आणलं हे नारळ. नारळ जास्त निघणार आहे ह्याच्यामध्ये, कारण थोडं सगळ्यात हार्ड स्टेप आली. ह्याला फोडायचं, हे जरा मजबूत दिसते भाई. त्याला मी बोललो होतो त्या नारळवाल्याला की नारळ ना एकदम कवळं दे. तो म्हणला हा ठीक आहे. तर त्यांनी ना कवळं हे काजू बदाम आहे, त्यातले फक्त बदाम जे आहेत ना आपण ग्राइंड करून घेणार आहे मिक्सर. दोन ठिकाणी शूट चालू असलं का खूप इश्यू येतो, कधी इकडं कधी तिकडं. आता ह्यात आपण नारळ वगैरे टाकून घेतले आणि जो बदाम काजू होते त्याचा पेस्ट करून घेतलाय. आता हे नारळाचं पाणी थोडंसं टाक. जास्त पातळ पण नाही झाली, जास्त घट पण नाही वाटत, तर आपल्याला ते अशीच टाकायची. तर आता हे जे सगळं दिसते ना मटेरियल, ते सगळं आता चॉप करून घेऊ मस्तपैकी. थोडंसं शेवटचं आहे बोलण्याची नादामध्ये मला हे तर एक थेंब पडला होता. हे आता जे राहिलेले काजू बदाम आहेत त्याला आपण मस्तपैकी चॉप करू. थोडीशी आपण म्हणजे ते एवढं जास्त नाही करायचे, मी 2-3 चमचे टाकतो. हे खूप आता झाले फायनल. आता ह्याला जास्त मस्तपैकी झाकून ठेवू, असंच झाकायला ठेवू. आता आपण फ्रीजरमध्ये खालीच ठेवायची मस्त काय नाही. तर आपल्याला लवकर रिझल्ट दाखवता, त्याच्यामुळे ना आपण ह्याला थोडा जास्त. चला आता आपलं आईस्क्रीम खाण्याची वेळ आली. एकदम हा काय फ्लेवर आहे, वा. कारण की आपण आज बनवतो आहे आईस्क्रीम, आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती सगळ्यांची फेवरेट जे असते ते आईस्क्रीम असते. आणि आपण फूड ब्लॉग पण नव्हता बनवला, तर आज तेच बनवणार आपण. कोकोनट जे आहे त्याच्यापासून आईस्क्रीम बनवणार एकदम भारी. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण कळेल आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर चला आपण जाऊ आता मार्केटमध्ये, आणि लागणारे थोडंफार साहित्य अफोर्डेबल आहे, काही खूप महाग पण नाही. तर जे काही आपल्याला लागणारे साहित्य ते आपण जाऊन आणणार आहेत. चला आता आम्ही आलो नारळ घ्यायला. 3 नारळ घेतो, 50ला एक आहे. काही बारके पण आहेत. घरी जाऊन कट करता येईल ना हिशोबाने द्या. तर आता आपली दुसरी स्टेप आली, ती म्हणजे आपण जे लागणारं साहित्य ते आणलेलं आहे. 3 नारळ आणले, तसं 3 नारळ आणलेत आपण, आणि त्याच्यामध्ये भरपूर आपण काय ॲड करू शकतो, पण आपण एकदम नॉर्मल बनवणार आहे. तर नारळ आणि काजू बदाम आणले तर आपण, हे बघू शकता तुम्ही काजू बदाम. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे नारळातलं पाणी ते अगोदर काढून घ्यायचं. आणि मी ऑलरेडी कट करून आणले, कारण की आपल्याकडे काय साहित्य नाही कट करायला. 70 रुपये आणला आहे, पण तो बाहेरून, तर तो फोडण्यासाठी तोपर्यंत, कारण की हे तर फोडायला भरपूर टाईम गेला असता, त्याच्यामुळे म्हणलं आता अगोदर आपण आता पाणी काढून घेऊया. असं होतच राहतं, त्यामुळे इग्नोर करा ही गोष्ट. एवढं ह्या नारळामध्ये थोडंसंच पाणी निघलंय. पाणी खूप निघलंय कमी, त्यामुळे बरं झालं मी आणलं हे नारळ. नारळ जास्त निघणार आहे ह्याच्यामध्ये, कारण थोडंसं मजबूत दिसत होतं. ह्या नारळामध्ये जरा थोडं जास्त पाणी.
तर आपलं तुम्हाला दाखवतो. एवढं पाणी झालेलं आहे, जवळजवळ 1.5 ग्लास पाणी आहे. बघू शकता एवढं पाणी आहे असं. आणि आता ह्याच्यामध्ये आता हे जे नारळ आहेत आपले, त्याच्यामधलं ते आता ह्याला सत्तूरने फोडावं लागेल आणि त्याच्यामधले नारळ जे आहे ते काढू आपण बाजूला. आता सगळ्यात हार्ड स्टेप आली, ह्याला फोडायचं. हे जरा मजबूत दिसते. खूपच हार्ड आहे. आपण दुसरं ट्राय करू. बापरे, नारळ निघलं. त्यांनी खूपच मजबूत नारळ दिले, कवळं नारळच नाही. त्याला एक फुटलं. आता आपण दुसरं फोडू. हे नारळ एकदम भारी निघले या फुटलेल्या. आता ह्याला एक काय ह्याच्यातच फोडणार. भाई त्याला मी बोललो होतो त्या नारळवाल्याला की नारळ ना एकदम कवळं दे. तो म्हणला हा ठीक आहे. तर त्यांनी ना कवळं नाही दिलं, म्हणजे थोडंसं मजबूत होतं. का फोडताना तुम्ही बघितलं असं एवढं हार्ड गेलं. जाऊ द्या. आता आपली दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे, जे की हे काजू बदाम आहे. त्यातले फक्त बदाम जे आहेत ना आपण ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरमधून. हा काजू थोडेच घेणार आहे, बाकी थोडे ठेवले. आता याच्यानंतर आपण हे जे आहे खोबरं, कवळं म्हणू नाही शकत, पण त्याला थोडंसं कट करू. तुम्हाला साईडला दाखवतो जरा. हे थोडं कट करू आणि मग ह्याच्यामध्ये टाकू ग्राइंड. नाही ते राहू दे, कारण ह्यात आपल्याला ती टाकायचं आहे ना. मी करू लागू. आता ह्यात आपण नारळ वगैरे टाकून घेतले आणि जो बदाम काजू होते त्याचा पेस्ट करून घेतला आहे. आता हे नारळाचं पाणी थोडंसं टाकू, जेणेकरून हे बारीक व्हायला थोडी मदत होईल. एकदम हे बारीक पण नाही करायचं आपल्याला. हे नारळ खूप मध्ये मध्ये यायला लागले. ही यातली जी पेस्ट आहे बघू शकता तुम्ही, जास्त पातळ पण नाही झाली, जास्त घट पण नाही वाटत. तर आपल्याला ती अशीच टाकायची. हे बघा असं झालेलं आहे आपलं बॅटर आहे तयार. आता दुसरी स्टेप, हे जे राहिलेले नारळ
दोन तीन आहेत त्यातलं काढून ह्यात टाकायचं. चला आपण आता पटपट करू, एक काढून घेऊ. तर आता हे जे सगळं दिसते ना मटेरियल, ते सगळं आता चॉप करून घेऊ मस्तपैकी बारीक. त्या मिक्सरमध्ये पण होईल, पण मग अशी काय झालं माहिती आहे का, त्याच्यामध्ये थोडीशी नारळ असे शिल्लक राहिले, मग डबल मला ग्राइंड करायला लागलं. तर मग आता हे बारीक करतो. एवढं पाणी बाकी, थोडं ह्याच्यासाठी ठेवू आणि आता ह्याच्यात काय टाकू बघू. थोडंसं शेवटचं आहे हे. जर बोलण्याची नादामध्ये मला हे तर एक थेंब पडलं होता हे पॅटर टाकताना. मला वाटलं हे पण खूप बरं म्हणून त्याला उचल लागलं होतं मी. नारळ जर कवळं असतं ना तर एवढे आपल्याला चॉप वगैरे करायची गरज नसती लागली. झालं फायनल आता हे. ओके, आता जे राहिलेले काजू बदाम आहेत त्याला आपण मस्तपैकी चॉप करू. हे चॉप करून घेतो मस्तपैकी आणि मग नंतर आपण ह्याच्यामध्ये टाकू. आता थोडीशी साखर ॲड करू आपण, म्हणजे ते एवढी जास्त नाही करायची. मी 2-3 चमचे टाकतो, हे खूप भरपूर आहे. किती, आणि एक ग्लास 4 चमचा बस. आता हे चमच्याने आता ह्याला मस्तपैकी ॲड करू. आता हे मस्तपैकी ह्याला ॲड. आता ह्याला असंच आपण ठेवून देऊ आता थोड्या वेळाने फ्रीजरमध्ये. आपलं व्यवस्थित त्याला एकदम थोडं मिक्स करून घेतलं आहे. आता झाले फायनल. आता ह्याला असं मस्तपैकी झाकून ठेवू, असंच झाकायला पाहिजे. आणि हे ठेवू आता आपण फ्रीजरमध्ये. चला कंपनी चला उघडा. हे ठेवू आता आपण फ्रीजरमध्ये. मस्त. ह्याला आता खूप उशिरा खूप वेळ लागणार यार. नाही ना, -24 किती करूत ना 17 आहे. -17 ना 23 कर. त्याच्यामुळे ना आपण ह्याला थोडा जास्त करू. -1 आहे तर ह्याला आपण 7 सेल्सिअस करू आणि ह्याला 23 करू. अरे 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 ओके. आता ह्याला बघू आपण वेट सेकंद. चला आता आपण थोड्या वेळाने ओपन करून आणि मग फायनल रिझल्ट दाखवू की कसं बनलं आहे आणि टेस्ट पण करू. चला आता आपण वेट करू ह्याचा. चला आता आपलं आईस्क्रीम खाण्याची वेळ आलेली. एकदम आईस्क्रीम जी आहे एकदम घट्ट झालेली. आणि आता चला आपण मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ. कशी झाली ती टेस्ट. बघू शकता तुम्ही कसलं एकदम
हे झालं मग आता काढता येणार लई खूप मजबूत झालं आहे तरी पण हे बघा साईडने निघाले. हा 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 काय फ्लेवर आहे. वा एकदम नॅचरल आईस्क्रीम, नो केमिकल वगैरे. फक्त आपण शुगर टाकली तेच थोडीशी केमिकल आहे, बाकी काहीच नाही. एकदम नॅचरल सगळं. जरा जास्तच आपल्याला माहिती आहे की आईस्क्रीमचं जे असतं ते जरा वेगळं फ्रीज असतं, त्याच्यामुळे ह्यात एवढा म्हणजे जास्त खूपच हे बर्फ झाला आहे, त्यामुळे काढता येत नाही. पण आय ट्राय टू माय बेस्ट. आता चला आपण हे आपले फोटो पण काढता. एक बाईट घेतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी झाली. ती खूपच थंड आहे. पहिला बाईट खाल्ल्यानंतर ना एकदम गार होतं, त्याच्यामुळे लवकर टेस्ट समजत नाही, पण एकदम असा फ्लेवर यायला लागला एकदम. आपलं खोबऱ्याचं आणि ते जे पाणी होतं ना त्याचं फ्लेवर यायला लागलं एकदम भारी. आईस्क्रीम एकदम एकच नंबर झाली आणि एकदम नॅचरल फ्लेवर आहे, एकदम नॅचरल आणि साधी सिंपल आहे एकदम. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि खूप तुम्हाला पण आवडेल. तर तुम्हाला आईस्क्रीम कसे वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोकोनटची आईस्क्रीम खायची ते बनवून खातील. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.